नमस्कार. थोडं तरी बापाला समजून घ्या रे. बाप म्हणजे पैसे काढण्याचं मशीन नाही. प्रत्येक मुलगा बापाकडे बऱ्याच गोष्टींची मागणी करतो, तेव्हा वडील हा 1-2 दिवस थांब, रोजंदारीचं पैसा आलं की घेऊ असं म्हणत असतो. पण बाप समजून घेणारा मुलगा कसला. नांदेड जिल्ह्यातील बिदौली तालुक्यातील मिनकी येथे मन हेलावून टाकणारी एक घटना घडली आहे. 43 वर्षीय शेतकरी राजेंद्र पैलवार यांच्या शेतावर पहिलंच 4 लाख रुपयांचं कर्ज होतं. त्यामध्ये निसर्गाने साथ दिली तर शेती, नाही तर हातात काहीच नाही. यामध्ये पैलवार यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सुद्धा कठीण जात होतं. त्यामध्ये राजेंद्र यांचा 16 वर्षीय मुलगा ओंकार पैलवार हा उदगीर येथे शिक्षण घेत होता. ओंकार हा मकर संक्रांतीच्या सणानिमित्त तो गावी आईवडिलांच्याकडे आला होता. त्यावेळी ओंकारने आईवडिलांच्याकडे नवीन कपडे, मोबाईल आणि शैक्षणिक साहित्य मागितले. परंतु वडिलांनी सध्या पैसे नाहीत, थोड्या दिवसांनी घेऊन देतो असं सांगितलं. यामुळे नाराज झालेला ओंकार शेतात गेला आणि शेतातीलच एका झाडाला दोरीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. यानंतर मुलगा बराच वेळ घरी न आल्याने वडिलांनी इकडे तिकडे शोधाशोध केली. त्यानंतर शेतात जाऊन बघितलं असता राजेंद्र यांना ओंकारने झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचं त्यांना दिसलं. हे पाहून राजेंद्र पैलवार यांना जोराचा धक्का बसला. यानंतर राजेंद्र यांनी मुलाने ज्या दोरीने गळफास घेतला त्याच दोरखंडाने आपलंही जीवन संपवलं. ह्या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या.